तर गेल्या 15 वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेत पुन्हा समाविष्ट होण्यासाठी संघर्ष करणाऱ्या 14 गावातील ग्रामस्थांना अखेर गणपती बाप्पा पावलाय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 गावातील ग्रामस्थांना बैठकीसाठी बोलावलं आणि चक्क त्यांच्या हातात गावे नवी मुंबईत समाविष्ट झाल्याचा अध्यादेश दिला। 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा स्वप्न साकार होणार अशी आशा ग्रामस्थांना दिसू लागल्याने ग्रामस्थ आनंदित होते। मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर सुरू झालेल्या राजकीय वादामुळे आता ग्रामस्थ पुन्हा एकदा चिंतेत पडले। कोणती गाव आहेत 14 ती बघूया आपण। नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे 1992 ते 2005 मध्ये ही 14 गावं समाविष्ट होती। 2007 मध्ये 14 गावं नवी मुंबई महापालिकेतनं वगळण्यात आली आणि नवी मुंबई महापालिकेत पुन्हा समाविष्ट करून घ्या यासाठी 14 गावांच्या ग्रामस्थांचा राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता। नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झालेल्या या 14 गावांचा आता काय पालट होणार आहे? कल्याणमधली 14 गावं खऱ्या अर्थाने 1992लाच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली होती। त्यानंतर तब्बल 13 वर्ष ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ही 14 गावं होती। मात्र 2007 नंतर ही 14 गावं पुन्हा नवी मुंबई महापालिकेतून वगळून 23 गावांमधल्या कल्याणमधल्या 23 गावांमध्ये समाविष्ट करण्यात आली। परंतु त्याच 2007 पासून या 14 गावातील ग्रामस्थांनी पुन्हा लढा द्यायला सुरुवात केलं आणि आम्हाला पुन्हा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये घ्यावं यासाठी आजपर्यंत ते लढा देत होते। त्यांच्या लढ्याला आता यश आलेलं आहे आणि ते सर्व ग्रामस्थ आता माझ्यासोबत आहेत। त्यांना नक्की त्यांची भूमिका काय या 14 गावांच्या समावेशानंतर मात्र राजकारण तापलेलं आहे, परंतु ग्रामस्थांची इच्छा काय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, तुम्ही काय म्हणाल की तुम्ही या लढ्यामधले प्रमुख आहात, तुम्ही त्या विकास समितीचे देखील अध्यक्ष आहात, काय म्हणाल तुम्ही एवढं वर्षाच्या लढ्यानंतर तुम्ही समावेश झालात, आता तुमची भूमिका काय? नमस्कार। ह्या 14 गावं अनेक वर्षापासून नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट होती आणि गावं बाहेर काढण्यासाठी इथे संघर्ष समिती म्हणून होती, परंतु काही तरुण मंडळी आणि येणाऱ्या भविष्य काळासाठी आपल्या विकासासाठी 14 गाव सर्वपक्षीय विकास समिती असं नाव बदली करून आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि गेल्या 2010 पासून आणि खऱ्या अर्थाने 2015 पासून आपले लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच ही समिती स्थापन करून आणि तशी मागणी केली आणि तसं त्याही सहकार्य केलं आणि अखेरता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आणि इथले स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि तत्कालीन राज्यमंत्री आताचे नगर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, स्थानिक आमदार राजू पाटील साहेब आणि परिसरातले सर्वच आमदार म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सर्वच आमदार यांच्याकडे पाठपुरावा करून यांचा सल्ला घेऊन ही गावं नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट करावी असा आम्ही पाठपुरावा केला आणि त्याला यश लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी शब्द दिला होता आणि तो शब्द पाळला आणि आमची गावं समाविष्ट झालेली आहेत। 14 गावातल्या अनधिकृत बांधकामाकडचंच येतो आणि त्याच्यावरती सगळ्यांचं म्हणणं असतो, ती बांधकामं उठवली जावं असं सगळेजण म्हणतात, तुम्ही त्याकरता तयार? सर, नवी मुंबई महापालिकेला अनाधिकृत बांधकामाचं जर अडचण असेल तर आमच्या गाववाल्यांची पूर्ण हमी आहे काही उठवावी आणि या 14 गावाचा विकास व्हावा हे आमची पूर्ण पाठिंबा नवी मुंबई महापालिकेला असेल। कारण जर विकास होत असेल आणि जर अनाधिकृत बांधकाम असतील गुरुचरणीवर कुठे तर महापालिकेने कारवाई केलं तर आमचं काही हरकत नाही।